द्या. ओके, वेलकम टू द न्यू व्हिडिओ नंबर 3. महाराष्ट्राला ट्युशन फ्री करायचंय. लक्षात ठेवा, तुमचं स्वागत आहे तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्वराज्य गोटा अकॅडमी. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बेरिलियम नावाचा ॲटॉम बघतोय. कुठला ॲटॉम बघतोय रे? लक्ष समोर, कुठला ॲटॉम बघतोय रे? बेरिलियम. बेरिलियम नावाचा ॲटॉम आपण जो बघतोय, त्या बेरिलियम नावाच्या ॲटॉम मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नेहमीप्रमाणे सोडा 1s2 2s2 2 आणि 2 4. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आता 1 घेऊ शकत नाही, आता घेणार काय? 2. प्रिन्सिपल नंबर 2 म्हणजे कोणती शेल? एल. एल शेल मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आले? 2. किती आले बाळांनो? 2. आता गंमत सांगतो, टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत? 4. टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत? 4. 4 मध्ये 4 घेतले तर ऑक्टेट कंप्लीट होईल, पण ऑक्टेट कंप्लीट करू शकत नाही, कारण ऑक्टेट कंप्लीट करायचं झालं तर प्रोटॉन किती आहेत त्याकडे? 4. प्रोटॉन किती आहेत? 4. आणि 8 इलेक्ट्रॉनला जर त्यानं गेन, टोटल 8 इलेक्ट्रॉन झाले गेन केल्यामुळं, तर त्याला तो तेवढी ताकदच त्याच्या न्यूक्लियस मध्ये तेवढी ताकद आहे का अट्रॅक्ट करायची? नाही. त्यामुळे तो गेन करणार नाही. तसंच तो शेअर पण करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ 2 इलेक्ट्रॉनचा तो काय करणार? लॉस. आता बघा बरं, इथं लक्ष द्या. बेरिलियम ज्याचा ॲटॉमिक नंबर 4 आहे, बेरिलियम किती इलेक्ट्रॉनचा लॉस करतोय रे बाळांनो? तो +2 येणार. आता +1 येईल का? +2. दोन्हीच्या दोन्ही लॉस केले. लॉस केल्यावर बघा, आत इनरमोस्ट शेल, आतली शेल, इनर शेल मध्ये ड्युप्लेट कंप्लीट होते ना त्याचं. आणि ड्युप्लेट कुणाचं आहे? हेलियमचं आहे. आणि लिथियम बेरिलियमच्या जवळचा नोबेल गॅस कोण आहे? हेलियम. म्हणजे तो त्याच्याप्रमाणे अटेंड करतोय ना स्वतःला. कळलं का नाही कळलं? येस ऑर नो? म्हणजे तो एवढ्या लांब जाऊ शकत नाही नोबेल गॅस पर्यंत. कळलं का? बेटर वे तो काय करणार? 2 इलेक्ट्रॉनचा लॉस करणार आणि ड्युप्लेट प्रमाणे काय होणार? स्टेबल. म्हणजे इथं काय आलं? 2e- आलं का लक्षात? 2 इलेक्ट्रॉनचा त्यानं काय केला? लॉस. मग आता मला सांगा, ही बेरिलियम आहे, इथं काय राहणार? 2च. बरोबर आहे का? प्रोटॉन किती आहेत? 4. किती प्रोटॉन आहेत? 4. हा बेरिलियमचा आयन झाला आणि हा बेरिलियमचा ॲटॉम. इथं पण सांगा, आयनची साईज लहान आली का मोठी आली? लहान आली. आणि बेरिलियम ॲटॉमची साईज मोठी आली. म्हणजे डोक्यात आलं का? कुठलाही आयन, जो पॉझिटिव्ह आयन असो किंवा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आयनला आपण काय म्हणतो? कॅटायन. आणि पॉझिटिव्ह आयनला आपण काय म्हणतो? कॅटायन. आणि निगेटिव्ह आयनला आपण काय म्हणतो? एनायन. किती सोपं असतं, कळलं का तुम्हाला? निगेटिव्ह आयनला एनायन. लक्षात आलं का? बेरिलियम कळला. ओके. आता सेम बोरॉन तुम्ही होमवर्कला करायचं. बोरॉन होमवर्कला केला, बोरॉन होमवर्कला करा. बोरॉनचा बघा काय येतोय ते तुम्ही सांगा. आलं का लक्षात तुमच्या? इज दॅट क्लिअर? आता आपण ह्याच्यात काय बघणार आहे बाळांनो? बोरॉन तुम्ही होमवर्कला करणार आहे. आता काय बघणार आहे तुम्हाला? कार्बन. काय बघणार आहे? कार्बन. लय महत्वाचा, ज्याच्यामुळे ऑर्गॅनिक रिएक्शन अख्ख्या जगात, अख्ख्या पृथ्वीवर ऑर्गॅनिक नावाचा प्रकार जर कुणामुळे आला असेल तर या कार्बन बाबांमुळे आला. हा कार्बन भक्त प्रल्हादासारखा सगळीकडे. कळलं का? भक्त प्रल्हाद काय म्हणतो? माझा नारायण सगळीकडे. सगळीकडे चराचरात माझा नारायण आहे, चराचरात माझा नारायण आहे. तसं ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं की माझ्या पोरांनी म्हणलं पाहिजे, चराचरात कोण आहे? माझा कार्बन. कोण आहे? कार्बन. आणि त्याच्यामुळं रिएक्शन तयार झाल्या. तुमच्या शरीरात कार्बन आहे. कळलं का? तुमच्या देवाऱ्यात कार्बन आहे, तुमच्या झाडाझुडपात कार्बन आहे, हवेत काय आहे? कार्बन आहे, नद्या नाले डोंगर काय आहे? कार्बन आहे. म्हणून बोरॉनचा होमवर्क मी तुला दिलाय तुम्हाला. आता कार्बनचं एक गंमत लय भारी सांगणार आहे मी. इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? येस ऑर नो? येस ऑर नो? आता समोर लक्ष द्या. कार्बन बघा आता बाळांनो, मला एक सांगा, इकडे बघा. हायड्रोजन, हेलियम, बोला लवकर. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. आता पटकन सांगायचं स्पीड मध्ये. चला लवकर. नोबेल गॅस कोण आहे पहिला? हेलियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर 2. शेवटचा नोबेल गॅस कोण आहे? ज्याचा ॲटॉमिक नंबर? हा कशाने स्टेबल आहे? ऑक्टेट. हा कशाने स्टेबल आहे? ड्युप्लेट. आता मला एक सांगा, आपले कार्बन बाबा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा गॉड आहे. गॉड कार्बन, देव आहे आपला कार्बन. बाळांनो लक्षात घ्या, जर माग गेला हेलियम सारखा स्टेबल व्हायला तर किती घरं मागे जावं लागेल? 1 2 3. 3 घरं मागे गेला की काय मिळतोय? हेलियम. बर. आता पुढे जावा. बघा, पुढे गेला तर त्याला निऑन मिळणार आहे. म्हणजे कार्बनला संधी आहे, एक तर हेलियम प्रमाणे स्टेबल होईल किंवा एक तर
निऑन प्रमाणे स्टेबल होईल, कळलं का? पण कंडिशन बघा काय, 1 2 3 झाला का प्रॉब्लेम? आता त्याच्या पुढे अडचण तयार झाली, कारण बाबा म्हणले चायला मी मागे गेलो तरी सेम डिस्टन्स वर जावं लागतंय, परत मी पुढे गेलो तरी मला सेम डिस्टन्स वरच जावं लागते, म्हणजे मागे गेलो तरी एनर्जी तेवढीच, पुढे गेलो तरी एनर्जी तेवढीच. आता मला मागे गेलं तर मात्र ड्युप्लेट सारखं स्टेबल व्हायचंय. चला बाळांनो, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6. चला कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं, ऑनलाईन बघणारे. 1s2 2s2 2p2 सोडा सोडा पकडा, सोडा पकडा सोडा. आपली ट्रिक सगळ्यांनी लावायची, लक्षात आलं का? बघा, जर ट्रिक हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा, व्हिडिओ टाकलेला आहे तो ट्रिकचा, तुम्हाला परत एकदा व्हिडिओ पाठवून देतो. चला आता समोर बघा, व्हॅलन्स शेल. सांगा व्हॅलन्स शेल लवकर बच्चावरडी. काय येणार आता? 1 येईल का रे? नाही, 2 येणार, पण 2 किती वेळा आली? 2 वेळा, म्हणजे 2 म्हणजे यल यल व्हॅलन्स शेल आली. चला बचका लोग, माय डियर झंडू बाबू, सांगो लवकर, 2s मध्ये कितने इलेक्ट्रॉन आ गए अभी? 2, और 2p में भी 2 इलेक्ट्रॉन है का नाही? 2 2 इन 2 4, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आले किती बाळांनो आपल्या कार्बन मध्ये? 4. आता तुम्ही जर याचा विचार केला, बघा 4 इलेक्ट्रॉन आले तर कार्बन, इकडे बघा, या कार्बनने 4 चा लॉस केला तर किती प्लस येतील? 4 प्लस, बरोबर की? 4 चा लॉस केला, ड्युप्लेट सारखं स्टेबल व्हायचं तर मागं बघा, मागे यावं लागेल ना. मग ड्युप्लेट करायचं झालं तर हे 2 आणि 2 4 इलेक्ट्रॉन काय करायला लागतील? लॉस. बघा, 2 आणि 2 4 इलेक्ट्रॉन काय करायला लागेल? लॉस. बघा, हे लॉस केल्याशिवाय मागे ड्युप्लेट शिल्लक राहील का? किती सिंपल सांगतोय, कळलं का नाही? मग 4 लॉस केले, 4 इलेक्ट्रॉनचा लॉस, अरे बापरे. आता गंमत बघा, 4 इलेक्ट्रॉनचा लॉस केला, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6. आता इथं लक्ष द्या, बघा कार्बन हा कार्बनचा न्यूक्लियस आहे, किती प्रोटॉनचा आहे रे? 6 प्रोटॉनचा न्यूक्लियस है, न्यूक्लियर चार्ज, NC फॉर न्यूक्लियर चार्ज. अभी बताओ कितने प्रोटॉन का न्यूक्लियर चार्ज है कार्बन में? 6 प्रोटॉन का न्यूक्लियर चार्ज है. इसमें कितने इलेक्ट्रॉन? 2, और इसमें कितने? 4. आता गंमत बघा बाळांनो, जर ह्या 4 चा लॉस केला तर इलेक्ट्रॉन राहणार किती? 2, बरोबर का? ड्युप्लेट सारखं स्टेबल व्हायला. आणि प्रोटॉन किती आहेत? 6. बॅलन्स होईल का फोर्स? बॅलन्स होणारच नाही, कळलं का? त्यामुळे कार्बनकडे तेवढी एनर्जीच नाही ना, 4 इलेक्ट्रॉन तो लॉस करू शकत नाही, म्हणून आपला C+4 काय झाला? रॉंग, कॅन्सल झाला. तेवढी एनर्जी नाही, त्यामुळे मागे चालू शकत नाही. आता कार्बन म्हणला, आता मी लेखा काय करतो? पुढे जातो. कार्बन पुढे गेला तर तो काय करणार? 4 इलेक्ट्रॉन गेन, -4 होणार का नाही 4 गेन केला? त्याचे स्वतःचे 4, आणि त्यानं समजा कोणाचे 4 घेतले तर 4 आणि 4 8, ऑक्टेट पूर्ण होणार का नाही त्याचं? पण गंमत बघा बाळांनो, 4 इलेक्ट्रॉन जर यानं गेन केले, बघा मागे लिहितो बाणाच्या मागे, +4 इलेक्ट्रॉन गेन केले 4, तर -4 होणार का नाही? आता मला सांगा, या कंडिशनला बघा कार्बन, बघा आता बाळांनो कार्बन ह्या कंडिशनला, हा न्यूक्लियस झाला सेंटरचा, न्यूक्लियस किती प्रोटॉनचा आहे? 6 प्रोटॉनचा कार्बनचा न्यूक्लियर चार्ज आहे, 2 इलेक्ट्रॉन त्याचे के शेल मध्ये गेले, आणि पहिले त्याचे किती आहेत? 4, स्वतःचे 4. आता स्वतःचे 4 आहेत, आणि ह्या बाबांनी कार्यक्रम केलाय बघा, आता 4 अजून गेन केले, 4 अजून काय गेले? गेन. आता बघा इलेक्ट्रॉनची भरमार, किती इलेक्ट्रॉन झाले कळलं का? 10. किती इलेक्ट्रॉन झाले? आणि पॉझिटिव्ह चार्ज किती आहे आपला? 6 प्रोटॉनचा. बॅलन्स होईल का इथं तरी? नाही. कार्बन बाबा इथं पण नाराज झाले, कळलं का? का? मागे गेलो तरी माझं ड्युप्लेटनं मी स्टेबल व्हायना, पुढे गेलो तरी मी ऑक्टेटनं स्टेबल व्हायना, साला माझं मी काहीच करू शकत नाही, झाले नाराज. पण त्यांच्या डोक्यात एक इतिहास घडवायचा आहे, मग त्यांना आला राग. अख्ख्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा शोध लावला कार्बन बाबांनी, म्हणजे माझ्याशिवाय काहीच होऊ शकत, मला तुम्ही ड्युप्लेटनं पण स्टेबल होऊन द्याय ना, मला तुम्ही ऑक्टेटनं पण स्टेबल होऊन द्याय ना, साला माझ्याशिवाय दुनियाच चालणार नाही इथनं पुढची. मग कार्बन राव चिडले, -4 सुद्धा कार्बन रावांचं पूर्ण होत नव्हतं. मग कार्बन राव चिडले, कार्बन राव चिडल्यामुळे आता गंमत बघा काय झाली, कार्बन रावांनी चिडल्यामुळे मग निर्णय काय घेतला, आता काय करायचं बरे? आता कार्बन रावांनी काय केलं बघा, तिकडे बघा, कार्बन, तिकडे लक्ष द्या, ऍटॉमिक नंबर किती आहे? 6. कार्बनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत बघा? 1 2 3 4. आहेत का 4 कार्बनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन? बघा 6 टोटल इलेक्ट्रॉन आहेत, पण 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. बचका लोक, सगळ्यात महत्वाचं सांगतोय बघा, इकडे लय भारी,
हे 4 इलेक्ट्रॉन त्यानं काय केले माहितीये का, दुसऱ्याचे 4 इलेक्ट्रॉन शेअर करून घेतले. शेअर, दुसऱ्याचे 4 इलेक्ट्रॉन शेअर. आता तुम्हाला मी पुढचा एक नंबर कॉन्सेप्ट सांगणार आहे. ऍटॉम लॉस करतो तर का, गेन करतो तर का, आणि शेअर करतो तर का. आता इथं लॉस करू शकत नव्हता, गेन करू शकत नव्हता, म्हणून काय केलं त्यानं, शेअर. कळलं का, म्हणून काय केलं त्यानं, शेअर. झाले का इलेक्ट्रॉन मोजा कार्बनचे, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8. अशा रीतीनं कार्बनचं काय कंप्लीट झालं, ऑक्टेट. ऑक्टेट कंप्लीट झालं म्हणजे तो कुणासारखा स्टेबल झाला बचका लोक, निऑन. म्हणजे कुठलं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अटेंड केलं त्यानं, निऑनचं. कळलं का, कळलं का. म्हणजे ऑक्टेट रूल फॉलो होतोय. कुठला रूल, ऑक्टेट रूल. म्हणजे कुठलाही ऍटॉम स्वतःच्या इलेक्ट्रॉनचा ऑक्टेट रूल फॉलो करतो. म्हणजे केमिकल बॉन्ड तयार करण्यासाठी, केमिकल बॉन्ड तयार करण्यासाठी. बघा कुठला बॉन्ड, सीबी म्हणजे काय, बोला लवकर, मोठ्याने बोलायचं. केमिकल बॉन्ड. ऍटॉम काय करतो, ऍटॉम केमिकल बॉन्ड तयार करण्यासाठी, ऍटॉम केमिकल बॉन्ड तयार करण्यासाठी काय करतो रे, स्वतःच्या कुठल्या इलेक्ट्रॉनचा बच्चा पार्टी रे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा काय करतो, लॉस, बोला लवकर, गेन किंवा शेअर करतो. बरोबर का नाही. केमिकल बॉन्ड तयार करण्यासाठी स्वतः ऍटॉम स्वतःच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा काय करतो, लॉस, गेन, शेअर. कळलं का नाही, कळलं सगळ्यांना, येस ऑर नो, अरे येस ऑर नो. ओके. मग आणि पुढे काय म्हणणार आपण त्याला, आणि काय कंप्लीट करेल रे तो, आणि तो काय कंप्लीट करेल, ऑक्टेट पूर्ण करेल, ऑक्टेट पूर्ण करेल. कशाप्रमाणे रे, जवळच्या नोबेल गॅस प्रमाणे. कळलं का, याला म्हणायचं ऑक्टेट रूल. कुठला रूल, ऑक्टेट रूल. कार्बन बाबा कळले का, कळले का कार्बन बाबा, अतिशय महत्वाचे. कार्बन सगळीकडे भक्त प्रल्हादासारखं लक्षात ठेवायचं. समजलं का सगळ्यांना इथपर्यंत. चला मस्त पैकी आपला व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचवा, ट्युशन फ्री करा महाराष्ट्राला. तोपर्यंत पुढचा व्हिडिओ पर्यंत लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.